प्रेज लॉर्ड. आनंदी आहात सगळे? थोडं मॉनिटर देत आहेत. जेवढे लोक आनंदी आहेत ते आपण सगळे उभे राहूया. दुःखी असले तरी उभे राहा, काय नाही. देव तुम्हाला तुमचं दुःख आनंदात बदलून टाकेल. चेक 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 चेक. जिवंत परात्पर देवाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. दी फर्स्ट चर्च सोलापूर आयोजित या संजीवन सभेमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्याची आपण ही संधी दिली, याबद्दल मी संपूर्ण मंडळीचे, पाळक साहेबांचे, संपूर्ण कमिटीचे आणि सर्व प्रभूच्या निवडलेल्या संतगणांचे, आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि माझा विश्वास आहे की हे 2 दिवस एक फार मोठं संजीवन प्रभू परमेश्वर आपल्याला देत आहे. आमेन. यावेळेस आपण एक प्रार्थना करणार आहोत. आपले नेत्र आपण बंद करूया, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. या आपले पवित्र हात स्वर्गाकडे उंच करूया प्रियांनो. प्रार्थना करूया त्या प्रभूकडं. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद 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 येशू. येशूचे दूत, दूत येशूचे, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. संकटाच्या वेळी मी धावा करीतो, संकटाच्या वेळी मी धावा करीतो. तेव्हा माझा येशू मला साह्य करीतो, तेव्हा माझा येशू मला साह्य करीतो. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. जेव्हा माय बापाने मला टाकिले, जेव्हा माय बापाने मला टाकिले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. धन्यवाद 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 येशू. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या महान गौरवी आमच्या परात्पर परमेश्वरा, आम्हाला घडवणाऱ्या आमच्या निर्माणकर्त्या स्वर्गीय बापा, नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रभू आम्ही तुझ पुढे नतमस्तक होतो. तुला धन्यवादाचा आणि स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो. आज रात्री प्रभू आम्ही अत्यंत अंतःकरणापासून तुझकडे प्रार्थना करीत आहोत. स्वर्गातून येणारं तुझं पवित्र वचन आज आमच्या कानी पडावं आणि तू आमच्या अंतःकरणाची भेट घ्यावीस, आमच्या जीवनाची पकड घ्यावीस, अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करीत आहोत. मुंबईवरून आलेल्या पास्टरांना बायबलचं किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही प्रभू. आमच्या परात्पर देवाच्या भेटीसाठी आज रात्री इथं आम्ही आहोत.
हे स्थान प्रभू, ही भूमी तुझ्या अग्नीने, तुझ्या सामर्थ्याने अशी भरून जाऊ दे प्रभू. आणि प्रभू, सोलापूरच्या मंडळीच्या वाढीसाठी, उन्नतीसाठी जे वचन गरजेचं आहे ते वचन तुझपासून आम्हाला प्राप्त होऊ दे. स्वतःला रिक्त आणि शून्य करतो. या सभेचं 1% गौरव तुझा दास घेणार नाही प्रभू, सगळं गौरव तुला देत आहे प्रभू येशू. तुझी उपस्थिती या स्थानामध्ये उतरून येऊ दे. तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला तू भर. आज बंधनं तुटू दे, अडखळणं निघून जाऊ दे. अद्भुत चिन्ह, चमत्कार आणि महान गोष्टी तू प्रकट कर राजा. पित्या, तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. आमचा विश्वास आहे ओठ माझेत, पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहेत. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आमच्या अंतःकरणाची भेट घे. हे वातावरण तुझ्या हाती घे प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. नाही, सोलापूरमध्ये आल्यासारखं नाही वाटत आहे अजून. जोरात जोरात येशूसाठी, जोरात, आणखीन जोरात बोलो येशू मसीह की आमेन. प्रभूची स्तुती असो. आपण बसू शकता. आनंदी आहेत सगळे? बघून तर वाटत नाही तुमच्याकडे. खरंच आनंदी आहेत? खोटं बिटं बोलायचं नाही. देवाच्या दारात आहेत सगळे. खरंच आनंदी आहेत? आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, पवित्र शास्त्र आपल्याला ग्वाही देतं की आपला निर्माणकर्ता आपला स्वर्गीय बाप आहे. आदामाला बनवताना त्याने आपल्या प्रतिरूपाचं बनवलं. परंतु आदाम ज्यावेळेस सैतानाचं ऐकतो त्यावेळेस सैतानी वृत्ती मनुष्यामध्ये शिरते. सैतानी वृत्ती म्हणजे आज्ञा मोडणारी वृत्ती, पापाची वृत्ती, वाईट गोष्टी करण्याची वृत्ती. मनुष्यामध्ये या वाईट गोष्टींचा संचार झाल्याच्या नंतर तर ना, देवबापाने आपल्याला बनवलं आणि त्याच्या प्रतिरूपाचं केलं. देवबापाने बनवलं. देव जसा पवित्र आहे तसा आदाम पवित्र होता. देव जसा सामर्थ्यवान आहे तसा आदाम सामर्थ्यवान होता. परमेश्वर जसा परिपूर्णतेत चालणारा देव आहे तशी परिपूर्णता देवाने आदाम आणि हवेच्या ठाई घातली. परंतु ज्यावेळेस त्यांनी पातक केलं, पाप केलं, चूक केली, त्यावेळेस मात्र मनुष्य त्या वाईट गोष्टींच्या आहारी गेला आणि परमेश्वराने स्वपुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवून आमच्या जीवनातलं प्रत्येक पाप, प्रत्येक अडखळण त्याने दूर केलं आणि परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी महान योजना केली. जो मनुष्य पापाच्या अधीन होता, जो मनुष्य अनेक वाईट गोष्टींमध्ये अडकलेला होता, परत एकदा त्या देवाने निश्चित केलं की मनुष्य परत एकदा देवाच्या प्रतिरूपाचा बनू शकेल. आमेन. जसा देव पवित्र आहे तसे त्याचे लोक पवित्र असावेत. कुणी आमेन म्हणेल का? जसा देव सामर्थ्यवान आहे तशी त्याची लेकरं सामर्थ्यवान असावीत. तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे आणि पुढे तो म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. बापाच्या पावलावर पाऊल देण्यासाठी देव बापाने आपल्यासाठी महान योजना केलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनी जलाचा झरा आहे. आणि ज्यावेळेस तो तुमच्या आणि माझ्याबद्दल बोलतो त्यावेळेस योहान याचा 7वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये खूप सुंदर या ठिकाणी वचनात सांगितलंय. योहान 7 आणि 38, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्यावर म्हणजे येशूवर, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आमेन. जो येशूवर विश्वास ठेवेल त्याच्या अंतःकरणातून, त्याच्या जीवनामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे प्रभूचं अभिवचन आहे. पवित्र शास्त्रामध्ये या जीवनी जलाबद्दल अनेक वेळा सांगितलेलं आहे. जग मरणाच्या दिशेने चाललेलं आहे. मरणाऱ्या जगाला जीवनी भाकरीची गरज आहे. जे जग पापाच्या अधीन आहे त्या पापाच्या अधीन असणाऱ्या जगाला पवित्र येशू ख्रिस्ताची गरज आहे. येशूच्या प्रेमाची गरज आहे. ज्यांना अनाथ आणि पोरकं वाटतंय त्यांना देवाच्या छत्रछायेची आणि देवाच्या कृपेची गरज आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या जीवनामध्ये अनुभव घेता, ज्यावेळेस तुम्ही
त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले जाता, ते सामर्थ्य तुमच्या एकट्यापुरतं मर्यादित राहत नाही. त्या तुमच्या जीवनामध्ये आलेलं सामर्थ्य तुमच्या जीवनातून ओसंडून व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्ही त्या पात्रासारखे बनता जे पात्र विधवेच्या घरामध्ये होतं. ज्या एकाच पात्रामध्ये तेल होतं आणि घरात अख्खे सगळ्या घरामध्ये भांडेच भांडे होते, पण सगळे रिकामे होते. सगळ्या भांड्यांमध्ये एकच भांड भरलेलं होतं जे तेलाचं भांड होतं आणि ते तेलाचं भांड ओतलं जातं आणि बाकीची पात्र भरत जातात. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीने भरले जाता त्यावेळेस तुम्ही इतरांना भरणारे ठरता. कुणी आमेन म्हणणार आहे का? तुम्ही दया करणारे बनता, तुम्ही प्रेम करणारे बनता, तुम्ही देवाचं सामर्थ्य जगापर्यंत घेऊन जाणारे बनता, कारण की तुम्हाला देवाचा अभिषेक प्राप्त झालेला आहे. ही शांती जगाची नाही, ही शांती वरून स्वर्गातून येणारी शांती आहे. जगाची शांती लगेच भंग होऊन जाते, जगाची शांती तात्पुरती आहे. स्वर्गातून येणारी जिवंत देवाची शांती ती सार्वकालिक आहे, ती नष्ट होत नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? काही लोकांना कळलं नाही, पण आमेन म्हटलं. तुमच्याबद्दल पण मी देवाला धन्यवाद देतो. काय झालं ना की सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे असा फोन होता, मोबाईल फोन, का एखाद्याला फेकून मारला तरी डोकं फुटल असा फोन होता. तर मी कोणाकडे तरी बघितला, ॲपलचा फोन होता, आयफोन 4. कुठला फोन? तुम्ही काय रागवलेत का माझ्यावरती? हां, कोणता फोन होता? हां, तर ना मला असं खूप आवडलं फोन, खूप ब्रँड आहे, असं आहे तसं आहे ते सांगितलं. प्रभू तुझ्या दासाला हा फोन मिळू दे. आता दयाळूच देव आहे तो, दासाचे लाड करतोच. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. सगळे जग उपाशी राहतंय आणि एलियाला त्या उपासाच्या काळामध्ये परमेश्वर अन्न पुरवतोय, दुष्काळामध्ये देव त्याच्या गरजा पुरवतो. आणि देवाने कोणाला पाठवलं? कावळे पाठवले. तुमच्यासाठी कांबळेला आज पाठवले. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती. आणि काय ना देवाची दया की मी देवाला म्हटलं की देवा हा फोन मला पाहिजे, आणि देवाने मला दिला आयफोन 4. आणि मला असं वाटलं की मला आज काय मिळालं आणि काय नाही. हालेलुया. मग ते जरा असं लोकांना दिसेल असंच ठेवायचो, जास्तीत जास्त बोलत असताना पण जरा दिसेल लोकांना की आपल्याकडं तो फोन आहे. एकदा एक पास्टर आणि मी चहा कॉफी काहीतरी घेतो, हॉटेलमध्ये बसलो आणि मुद्दाम उलटा ठेवला, म्हणजे त्यांना दिसल बरोबर ॲपलचंच आहे, असा टेबलवरती ठेवला. आणि मनात एवढं भारी वाटत होतं ना की जगातला एकदम भारी फोन आपल्याकडे, आपला फोन असा ठेवलेला आहे. आणि त्या पास्टरनी बघितलं, अरे वा ॲपलचा फोन, क्या बात आहे विकास पास्टर, क्या बात आहे. म्हटलं परमेश्वर त्याच्या दासाला उत्तमते देतो. हालेलुया. म्हणजे थोडं स्टाईलमध्येच बोललो मी, म्हणजे मला थोडा आनंद वाटला की आपल्याकडे लई भारी फोन आहे, समोरच्याकडे नाही आहे. आणि मी तो ठेवला आणि मग त्यांनी पण ऐकलं, हसले वगैरे. त्यांनी पण खिशातून फोन काढला आणि समोर ठेवला आणि तो पण ॲपलचाच होता. मी म्हटलं हे काय? आयफोन 5. मी म्हटलं अच्छा, कधी आला? परमेश्वर त्याच्या दासाला उत्तमते देतो. माझा डायलॉग मला चिपकवला. शांती भंग झाली. चर्च ऐकताय का? शांती मोठ्याने म्हणा, शांती भंग झाली, शांती भंग झाली. माझ्यापेक्षा उत्तम गोष्ट दुसऱ्याकडे बघितली ना तर शांती भंग होते. पण एक शांती अशी आहे की जी स्वर्गातून येते, ती कशाने भंग होतच नाही. त्या शांतीमध्ये कधीच खंड पडत नाही. ती शांती कधीच माणसाला खाली बघायला लावत नाही. तो माणूस ज्याला देवाची शांती मिळाली आहे, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला धन्य समजतो. माझे खिसे रिकामे, पण माझ्याकडे देवाची शांती आहे. हालेलुया. माझं घर छोटं, माझ्यासाठी स्वर्गात मोठं घर आहे. खरी शांती माझ्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. जगात काही प्राप्त करा, तुमचं समाधान होणार नाही. अख्ख्या जगातला पैसा आणून एखाद्याच्या अकाउंटवर टाकलं ना तरी त्याचं समाधान होणार नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला ख्रिस्त नावाचं धन मिळतं प्रियांनो, एक खरी शांती तुमच्या जीवनात उतरते. प्रभूकडून जे प्राप्त होतं त्याच्यामध्ये खरा आशीर्वाद आहे. जीवनी जल देऊन त्याने तुम्हाला आशीर्वादित केलं आणि ते जल तुमच्या पुरतं मर्यादित राहणार नाही.
तुमच्या जीवनामधून आज नंतर जिवंत पाण्याची नदी नाही म्हणते मी, नद्या वाहणार आहेत. हालेलुया. तुमचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यामुळे आशीर्वादात राहतील. तुमच्यामुळे तुमचा परिवार सुरक्षित राहील. तुमच्यामुळे अनेक लोक आशीर्वादाने भरले जातील, कारण तुमच्यामधून जीवनी पाण्याच्या नद्या वाहत आहेत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही मुख उघडलं तरी तुमच्या मुखातून देवाचं गौरव होणार आहे. हालेलुया. किती लोक आमेन म्हणणार आहेत? शमरोनी श्रीशी प्रभू बोलत होता. योहान 4 अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. जॉन चॅप्टर 4 वर्स 14. योहान 4:14. परंतु मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल. ती स्त्री पाणी भरायला आली आणि तिचं घागर घेऊन आली आहे. इंटेन्शन एकच आहे, विहिरीवर जाईल, पाणी घेईल आणि आपलं घरी परत निघून येईल. येशूला भेटली, पाणी भरायचं विसरून गेली. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. तुमचे इंटेन्शन्स कान उघडे ठेवून ऐका मी काय म्हणत आहे. त्या स्त्रीचं इंटेन्शन आहे की मी तिथं जाईन, पाणी घेईन आणि परत माझ्या गावात येईल. तिची वृत्ती किंवा तिचं इंटेन्शन, तिचं ध्येय आहे पाणी आणण्याचं. पण प्रभू भेटल्यावर तिचं इंटेन्शन बदललं प्रियांनो. हालेलुया. मी प्रार्थना करतो आज रात्री तुमच्या योजना रद्द व्हाव्यात आणि माझ्या देवाची महान योजना तुमच्या जीवनासाठी आज रात्री पूर्ण व्हावी. तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं सामर्थ्य यावं आणि ज्या योजना देवाने राखून ठेवल्यात त्या योजना आज नंतर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्यात. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, काय झालं? काय म्हणत आहे प्रभू? परंतु मी देईन. तू देशील ते पाणी पिल्यावर तर परत तहान लागणार आहे, पण मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. हालेलुया. उपळतं पाणी म्हणजे ओसंडून वाहतं ते पाणी. हालेलुया. गॉस्पल दाबलं जाऊ शकत नाही. ही सुवार्ता विकास कांबळेची नाहीये, ही जगातल्या एखाद्या पास्टरची नाही. ही सुवार्ता माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची आहे, ज्याने माझ्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी आपला प्राण वधस्तंभावरती जाऊ दिला. देवाच्या प्रिय लोकांनो, ही सुवार्ता येशूबद्दल आहे. आणि जर तो येशूच्या सामर्थ्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुम्ही सहज बोलणार नाही. उपळतं पाणी जसं वाहतं तसं तुमच्यामधून जीवनी जल वाहणार आहे. तुमच्या जीवनामधून अनेकांसाठी आशीर्वाद मोकळे केले जाणार आहेत. कुणी आमेन म्हणणार आहे का? यशाया 55:1 मध्ये बायबल सांगतं, यशाया 55:1, अहो तान्हेलांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या पैशा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. तान्हेल्यांना जलाशयाकडं येण्याचं आमंत्रण आहे प्रियांनो. जलाशय प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हालेलुया. आणि हे पाणी कसं देण्यात आलेलं आहे? प्रकटीकरण 22 अध्याय 17 वचन. रेव्हेलेशन चॅप्टर 22 वर्स 17. आत्मा व वधू म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, हे रहस्य ज्याला कळालं ना, तो माणूस धनवानांचा धनवान बनून जातो बरं का. हालेलुया. कारण ना, माझ्या प्रभूने सगळं दिलंय आणि ते कसं दिलंय? फुकट दिलेलं आहे. आणि तो तुम्हाला पण सांगतो, जसं मी तुम्हाला फुकट दिलंय तुम्ही पण फुकट द्या. हालेलुया. आम्हाला देवाने दया करायला सांगितलेली आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या जलाशयाकडे आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून जीवन प्राप्त करता. आणि एकदा तुमच्यात ते जीवन आल्यानंतर ते जीवन तुमच्यामधून ओसंडून व्हायला सुरुवात करतं आणि तुमच्यामधून देवाचा अद्भुत गौरव होतं. या नदीचा उगम कुठं आहे प्रियांनो? जे जीवनी जलाची नदी आहे. प्रकटीकरण 22 अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रकटीकरण 22:1. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. ही नदी
देवाच्या राजासनापासून उगम पावते. या नदीचा उगमस्थान साक्षात परमेश्वर देव बाप आहे. तिथून ती नदी उगम पावते आणि ती नदी आपल्याकडे येते प्रियांनो. हालेलुया. ती स्वर्गातून वाहणारी जीवनाची नदी आपल्यापर्यंत आलेली आहे. ते जीवन आम्हाला प्राप्त झालंय. आम्ही जे मरणाच्या दारात होतो, आम्ही जे मृत्युमुखी पडण्याच्या बेतात होतो, ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन प्राप्त झालं. आणि म्हणून योहान 7:38 मी परत वाचेन, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आमेन. हालेलुया. आज हे वचन जे ना अगदी अंतःकरणापासून स्वीकार करा. मला येशू तुझं जीवन पाहिजे आणि ते जीवन माझ्या पुरतं नकोय. माझ्या मधून ती जीवनी पाण्याची नदी नाही प्रभू, आज नंतर नद्या वाहू दे. माझ्यामुळे अनेक लोक आशीर्वादित होऊ दे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, नदी ही नेहमी उंच पर्वतामध्ये उगम पावते. हालेलुया. कुठून उगम पावते? उंच पर्वतामधून. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, येशू कुठून आला? सगळ्यात सर्वोच्च ठिकाणामधून, देवाच्या स्वर्गामधून. आमेन. हालेलुया. नदी जशी उंचावरून येते तसा येशू ख्रिस्त सर्वोच्च स्थानामधून, त्या स्वर्गामधून आमच्यासाठी आला. दुसरी महत्वाची गोष्ट, नदी ज्यावेळेस उंचावरून येते, खालच्या दिशेने येते, ती फार जोराने प्रवास करते. किती लोक आमेन म्हणतील? पाणी इतकं जोरात वाहतं त्या नदीचं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त कधीच डिले करत नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? जशी तुम्ही हाक मारता, तो तुमच्याकडे धाव घेतो, तो तुमच्यासाठी धावून येतो आणि क्षणात तुमच्या जीवनावरती त्याचं सामर्थ्य उतरून येतं. तुमची परिस्थिती तात्काळ बदलण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. तो क्षणात तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देणारा देव आहे. तो तुमच्यासाठी अद्भुत काम करणारा आहे. त्याची गती देवाच्या प्रिय लोकांना सगळ्यात फास्ट आहे. तो सुपर फास्ट आहे. हालेलुया. नदी जी आहे, कुठं मार्ग नसेल तिथं पण मार्ग काढते. हालेलुया. आता तुम्ही ती नदी झालेले आहात. आता तुमच्या जीवनामधून ते जीवनी जल वाहतंय देवाचं. तर जिथं मार्ग नसतील तिथं आज रात्री मार्ग निघतील. नदीला कोणाचा पाप थांबवू शकत नाही. डॅम बांधला, पाणी येत राहील, पाणी थांबणार नाही. डॅम तुटून पाणी पुढं वाहणार. हालेलुया. कारण ही नदी जगाची नाही, स्वर्गातल्या देवाची नदी आहे. ही जीवनी जलाची नदी आहे. जिथं रस्ता नाही, ती नदी बरोबर तिथं मार्ग काढते. प्रियांनो, कधीच डोक्याला हात लावून बसू नका, मला मार्ग सुचत नाही. तुझा मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुझ्या जीवनासाठी मार्ग देणारा तोच एकमेव आहे. नदी फक्त वाहत नसते, जिथं जाईल तिथं वातावरण सगळं टवटवीत आणि हिरवगार करून टाकते. हालेलुया. काही लोक आले का त्यांना बघून चेहरा उतरतो. हालेलुया. आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आणि काही लोक असतात, त्यांना बघून मनात एक वेगळा आनंद होतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. प्रभूला धन्यवाद. बाहेर फटाके वाजायला लागले, एवढं वचन आवडलंय. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांना बघूनच इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की तो आनंद कंट्रोल नाही करू शकत तुम्ही. देवाच्या प्रिय लोकांनो, ती नदी जिथं जाईल तिथं कोरडी भूमी असली तरी तिथं हिरवळ होऊन जाते. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द तुमच्या जीवनावर मी डिक्लेअर करत आहे. कान उघडे ठेवून ऐका आणि ज्यांना स्वीकारता येईल त्यांनी स्वीकारा. जिथं वृक्षभूमी आहे तुमच्या जीवनामध्ये, जिथं वाळवंट आहे, आज रात्री माझा देव त्या भूमीला हिरवगार आणि टवटवीत करत आहे. मी तुमच्या फायनान्स बद्दल आशीर्वाद डिक्लेअर करत आहे. मी तुमच्या जीवनावरती आशीर्वाद डिक्लेअर करत आहे. ज्या घरात अशांती आहे त्या घरात आज नंतर शांती येत आहे. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत प्रभू त्या दूर करत आहे. कारण की जीवनाची नदी तुमच्या दिशेने वाहत आहे. ती वरून आली आणि ती तुमच्याकडे आलेली आहे. ती सहज आली नाही, ती सामर्थ्याने आलेली आहे. हालेलुया. ती नदी सगळ्या गोष्टींना बदलून टाकणारी आहे. ती नदी पाणी देणारं, जीवनाचं पाणी देणारी आहे. ती नदी तहानेल्यांची तहान भागवणारी आहे. त्या नदीला वाहतूक पण करता येते, एखाद्याला दुसरीकडे घेऊन जाता येतं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कधी कधी परिवार विखरला जातो,
पण बरोबर प्रवास करण्याचं साधन ही जीवनाची नदी आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्याला इकडं तिकडं वळेल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ही नदी वाहत आहे. देवाच्या आत्म्याची, देवाच्या सामर्थ्याची नदी वाहत आहे. आणि ही नदी वाहत असताना देवाच्या प्रिय लोकांनो, कदाचित एखादा व्यक्ती कुठं दुसरीकडे आहे, पण देवाचा आत्मा सगळ्यांना बरोबर एक करणारा आहे. सगळे उंच सकल सपाट मैदान करणारा तो देवाचा आत्मा आहे. कुठं विखरलेले असतील, आज रात्री तुमच्या परिवाराला माझा देव एक करत आहे. हालेलुया. जे रागाने गेले ते अश्रुपूर्ण नेत्राने तुमच्याकडे परत येताना तुम्ही पाहणार आहात. हालेलुया. जे घमेंडखोर झाले होते, देव त्यांना लीन आणि नम्र करणार आहे, कारण की जीवनाची नदी आमच्या सोलापूरमधून वाहत आहे. हालेलुया. देवाचं सामर्थ्य इथं वाहत आहे. मासे तिथं असतात त्या नदीमध्ये. अनेकांना त्या ठिकाणी जलचर पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी ते मासे वाढत वाढत जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, मासे म्हणजे काही जास्त सांगायला नको, आत्म्यांचं चिन्ह आहे. आमेन. हालेलुया. या नदीमध्ये अनेक देवाचे आत्मे आहेत. अनेक असे देवाच्या निवडलेल्या लेकरांचे आत्मे आहेत की जे देवाच्या राज्यासाठी जिंकले जात आहेत. ही नदी सरते शेवटी समुद्राला जाऊन मिळते. हालेलुया. आली डोंगराकडून, मिळाली समुद्राला. देवाच्या प्रिय लोकांनो, काहीतरी कनेक्शन आहे इथं. पर्वतामधून आली, डोंगरांमधून आली आणि समुद्राला जाऊन मिळाली. देवाच्या संतगणांनो, आज रात्री प्रभूचं वचन सांगत आहे, मोठ्या डोंगराला तुम्ही विश्वासाने म्हणाल, उपटून समुद्रात टाकलं जा तरी ते होईल. ही नदी संदेश देत आहे, डोंगरापासून ते समुद्रापर्यंत सगळीकडं माझ्या देवाचं राज्य आहे. हालेलुया. जिथं नदी वाहत आहे तिथं जीवन वाहत आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, परमेश्वराचं सामर्थ्य ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं, आपल्या जीवनामधून आपल्याला खूप आरडाओरडा करावा लागत नाही, आपल्याला खूप काहीतरी करावं लागत नाही. पवित्र आत्मा बरोबर काम करतो. प्रियांनो, जेव्हा तुम्ही म्हणता की देवा मी तुझं पात्र आहे, माझा उपयोग कर, माझा उपयोग कर, तुम्हाला आरडाओरडा करावा लागत नाही, तुम्हाला सांगावं लागत नाही, मुंबईचा खूप मोठा पास्टर आहे मी, तुम्हाला बोलायची गरज नाही, तुमचा देव बोलतो. प्रियांनो, तुमचा देव परिस्थिती बदलतो. तुम्हाला दिखावा करायची गरज नाही. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही कोण आहात, परमेश्वराचा आत्मा काम करणार आहे. तुमच्यात ते जीवन आलं एकदा की ते वाहायला सुरुवात करतं. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, एक देवाचे महान दास होऊन गेले, एक खूप मोठे देवाचे अभिषिक्त होऊन गेले, ज्यांचं नाव स्मिथ विगलवर्स आहे. ऐकलं तुम्ही त्यांचं नाव? खूप पॉवरफुल सेवा, जवळपास 27 मुर्दे उठवले. अभिषिक्त महान देवाचे सेवक स्मिथ विगलवर्स. देवाने त्यांचा खूप उपयोग केला अद्भुत रीतीने. आणि ते व्यक्ती असे होते की त्यांना लोकांशी बोलण्यापेक्षा जास्त प्रार्थना करायला आणि बायबल वाचायला त्यांना आवडायचं. एक दिवशी ते ब्रॅडफोर्ड पासून लंडनच्या प्रवासासाठी निघाले. ट्रेनमध्ये होते आणि त्यांचा प्रवास ब्रॅडफोर्ड पासून सुरू झाला आणि लंडनची ट्रेन त्यांनी पकडली. ट्रेनमध्ये गेले आणि ट्रेनमध्ये गेल्यानंतर एक कोपऱ्यात त्यांना जागा मिळाली, तिथं ते बसले. जसे ते बसले आपल्या जागेवरती, त्यांनी बायबल काढलं, वचन वाचतायत, प्रार्थना करतायत, वचन वाचतायत, पण डब्यामध्ये खूप गर्दी होती आणि त्या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती, कुणी जोक सांगतंय, कुणाच्या गप्पा चालल्यात, कुणी गीतं गात आहे, सगळ्यांचा पूर्ण टाइमपास चाललेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक व्यक्ती एका कोपऱ्यात बसून बायबल वाचत आहे, प्रार्थना करत आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका, अख्ख्या डब्यामधले लोक देवाला विसरलेले होते, पण एक देवाचा सच्चा दास त्या गाडीमध्ये बसलेला होता. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. मला हे सांगू नका पास्टर तुमच्या तिकडं खूप रिवायवल असेल, आमच्या सोलापूरमध्ये नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, शद्रक, मेशक आणि अबेदनगो 3 लोक जर अख्ख्या राष्ट्राला झोकवू शकतात, तर तुमच्यातला एकटा पण पुरेसा आहे. जर तुमच्यामध्ये येशूचं सामर्थ्य आहे, तुमच्यातला एकही व्यक्ती पुरेसा आहे जगाची उलथापालथ करण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, एका डब्याच्या कोपऱ्यात बसून ते प्रार्थना करत आहेत आणि देवाकडे विनंती करत
बोलत आहेत आणि बायबल वाचत आहेत. आणि असा देवाचा आत्मा काम करायला लागला. गप्पा मारणारे शांत झाले, गाणे गाणारे शांत झाले, जोक सांगणारे शांत झाले आणि अख्ख्या डब्यामध्ये हुंदक्यांचा आवाज येऊ लागला. आणि प्रत्येक जण म्हणत आहे, प्रभू मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर. अख्ख्या डब्यातील लोकांनी प्रभू येशू समोर गुडघे टेकले आणि प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी तारणाचा अनुभव केला. देवाच्या प्रिय लोकांनो, मला एकच सांगायचंय, स्मिथ विगलवर्स यांनी एक शब्द पण मुखातून काढला नाही, पण त्यांच्यातून अभिषेक वाहत होता. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा प्रकाश येतो त्याला अंधाराला रिक्वेस्ट करावी लागत नाही, बाबा रे मी आलोय, ही खुर्ची माझी आहे, उठ इथून. त्याला म्हणावं लागत नाही. प्रकाश आला की अंधाराला जावं लागतं. येशू आला की आजाराला जावं लागतं. येशू आला की दुःखांना जावं लागतं. येशू आला की समस्यांना जावं लागतं. माझा येशू जिवंत देव आहे. माझा येशू सामर्थ्याचा प्रभू आहे. त्याच्या सामर्थ्याची नदी आज नंतर तुमच्या जीवनातून वाहत आहे. तुमच्या जीवनाद्वारे अनेक लोक आशीर्वादाने भरले जातील. आमेन. हालेलुया. किती लोक आनंदी आहेत? आमेन. म्हणा, मी येशूचं जीवन स्वीकारत आहे. मी माझ्या जीवनावरती घोषणा करतो, मी जाहीर करतो, आज नंतर माझ्या जीवनातून येशूच्या नावात जीवनी जलाच्या नद्या वाहतील, नद्या वाहतील, नद्या वाहतील. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. जोरदार टाळ्या येशूसाठी. कम ऑन. वाव. थँक्यू जीसस. मला 3 तरुण पाहिजेत. मिळतील? भाड्याने पाहिजे, थोड्या वेळासाठी. भाडं मिळणार नाही, पण पटकन कोणी पण 3 तरुण या. ओके. आले? या इथे. नाव काय बाळा? विपुल, शारोन, जयसन. ओके. विपुल, शारोन आणि जयसन. 3 कलाकारांसाठी टाळ्या वाजूया आपण. काही लोक खुश झाले, आता पिक्चर मध्ये आले 3 पण. कांबळे पास्टर पिक्चर काढलाय नवीन आता. ओके. तर इस्रायल राष्ट्रात एक नदी आहे. कुणीतरी नाव सांगा तिचं. मोठ्याने बोला की. नवरीचं नाव आहे का? बिंदस बोलायचं मोठ्याने. कुठली नदी आहे? यार्देन. आता त्या नदीविषयी आपण काही गोष्टी शिकणार आहोत. तुम्ही तयार आहेत सगळे? अच्छा. तुम्ही एक जण इथं थांबा, एक जण मध्ये थांबा आणि एक जण तिकडे थांबा, सेम डिस्टन्सवर. हां हां. तर आता मी तुम्हाला यार्देन नदीबद्दल काहीतरी थोड्या गोष्टी सांगणार. तुम्ही तयार आहेत का ऐकायला? कान देऊन ऐका, खूप महत्वाचं. जसं मी सांगितलं, नदी उगम कुठं पावते? उंच पर्वतावरती, डोंगरावरती, एकदम उंच ठिकाणी. यार्देन नदी हर्मोन डोंगराच्या पर्वत रांगामध्ये उगम पावते. हर्मोन पर्वत. सगळ्यांनी म्हणा, हर्मोन पर्वत. उगम कुठं पावते? हर्मोन पर्वतामध्ये. आता हा आपला हर्मोन पर्वत आहे. थोडा वेळ. कोणता पर्वत? हर्मोन पर्वत. उदाहरण आहे फक्त, नंतर भेटू नका त्यांना काय पर्वत वगैरे काय, फक्त उदाहरण आहे. नदी उगम कुठं पावते? यार्देन नदी. आवाज खोल गेलाय तुमचा. उद्या यांच्यासाठी काजू बदाम पिस्त्यांची ऑर्डर देऊन ठेवा. ह्यांना सगळ्यांना एक एक पाकिट दे, जरा खुश होतील, जरा ताकद येईल. कुठला पर्वत? हर्मोन पर्वत. नदी इथून उगम पावली, वाहत 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 नदी गेली गालिल समुद्रामध्ये. कुठे गेली? मोठ्याने म्हणा, गालिल समुद्र. ही नदी आणखीन पुढं वाहत जाते आणि ती जाते शेवटी क्षार समुद्रामध्ये. कुठला समुद्र? क्षार समुद्र. आता तिकडं काय ते बोला की मोठ्याने. हार्मोन पर्वत, गालिल समुद्र, क्षार समुद्र. एक नंबर. तुम्ही सगळ्यात हुशार लोक पकडून आणलेत. बरोबर. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आता जेव्हा ही नदी त्या ठिकाणी उगम पावते प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट कळते की इथून नदीचा उगम बनतो. हर्मोन पर्वत देणारा आहे. हार्मोन पर्वत देणारा उगम पावते. हार्मोन पर्वत देणारा आहे. आणि देण्याची क्वालिटी कोणाची?
आम्ही मागून थकत नाही आणि तो देऊन थकत नाही. हालेलुया. कधीच बोलत नाही तो बस झाला आता. तुम्ही घेऊन थकाल पण तो देऊन थकणार नाही. हालेलुया. तुमची कोठार ओसंडून वाहतील. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमीन. हे कोण आहे? हार्मोन पर्वत. हार्मोन पर्वत म्हणजे देणारा. इथून नदी सुरुवात झाली. कुठं आली? गालिल. गालिल समुद्रात आल्यानंतर गालिल समुद्र ते पाणी घेतो, स्वतःच साठवतो, पण काय तिथंच नाही ठेवत. कुठं पाठवतो? शार समुद्राकडं. कोणत्या समुद्राकडं? शार समुद्राकडं. आणि त्याच्यामुळं गालिल समुद्र कसा आहे? घेणारा पण आहे, देणारा पण आहे. हालेलुया. आता जो शार समुद्र आहे, तो शार समुद्र फक्त आणे दो, फक्त आणे दो, पुढं कुठंच पाठवत नाही. आणि आज त्याच समुद्राचं नाव अजून एक आहे, मृत समुद्र. का? गालिल समुद्रात पाणी येतं, पाणी पुढं जातं, म्हणून याच्यात मासे सापडतात, जीवन सापडतं. परंतु क्षार समुद्रामध्ये एकही मासा नाही. 33.8% त्याच्यात क्षार आहेत. आणि अशी जागा बनली आहे की त्याच्यात काही तुम्ही माणसाला जरी फेकलं तरी माणूस वर तरंगतो, काहीच घेत नाही तो. हालेलुया. फक्त पाणी घेत राहतो. हालेलुया. 3 प्रकारचे आज गोष्टी आपण पाहत आहोत. परमेश्वर देणार आहे. हालेलुया. आणि काही लोकांचा स्वभाव आहे देवासारखा देत राहण्याचा. हालेलुया. काही लोकांचा स्वभाव आहे ते घेतात आणि ते देत राहतात. आणि काही लोकांचा स्वभाव आहे आने दो, सबका माल मेरा विकास. हालेलुया. सगळ्यांचं जे भेटल ते ओरबडत राहतात, फक्त घेत राहतात, घेत राहतात, घेत राहतात. पेटीमध्ये काहीच जात नाही. ती वाजवायची पेटी नाही, 6 फुटाची पेटी. जेव्हा जातो सुट्टीवरती बरोबर काही घेऊन जात नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या वचनामध्ये किंवा ह्या यार्देन नदीचा हा 300 किलोमीटरचा प्रवास आहे, पण याच्यात 3 प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळतंय. आज आम्ही परमेश्वराच्या गुणाने भरलेलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होत राहावं, तर देणारे लोक बनलं पाहिजे, जे देवाने सामर्थ्य दिलंय. काही लोक चर्चमध्ये येऊन साक्ष देतात, आमच्या पिंटूला काल रात्री लई ताप आला होता. बरं, ओके मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे काय? मग मी त्याच्यासाठी कळकळून प्रार्थना केली आणि आमचा पिंटू बरा झाला, एकदम ताप गेला त्याचा, एकदम बरा झाला. प्रभू तुला धन्यवाद. ए अक्का, तुला आरोग्य दानाचं माझ्या देवाने कृपादान दिलंय. तुझ्या लेकरांसाठी काय करते? अख्ख्या सोलापूरसाठी प्रार्थना कर. ज्या देवाने एक लेकराला बरं केलंय, तुझ्या प्रार्थनेने मुर्दे उठतील. तुझ्या जीवनाद्वारे देव आशीर्वादाचं सामर्थ्य होतील. तुझ्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील. पण सामर्थ्य फक्त स्वतःकडे दाबून ठेवलं जातं. हालेलुया. बोला येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही? देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला घेणारं पण आणि देणारं पण बनलं पाहिजे. आमेन. हालेलुया. बरं, आता ही 3 स्थानं आणखीन 3 वेगळ्या गोष्टींना दर्शवतात. पहिला आहे स्वर्ग. काय आहे? स्वर्ग. दुसरा आहे सुखलोक आणि तिसरा आहे अधोलोक. हालेलुया. समजतंय तुम्हाला? पहिला आहे स्वर्ग, दुसरा आहे सुखलोक आणि तिसरा आहे अधोलोक. ऐका, येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आमच्यासाठी खाली आला आणि त्याच्या आधी आमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा एक परमनंट ऍड्रेस होता. कुठं? अधोलोक. ज्या वेळेस येशू क्रूसावर टांगलेला आहे, तो चोर एक तर निंदा करतो, दुसरा म्हणतो, हे प्रभू, तू जेव्हा राज वैभवाने येशील
तेव्हा माझी आठवण कर. उद्या, परवा, 8 दिवसांनी, 1000 वर्षांनी नाही, तू आज. हालेलुया. आमचा देव आज उत्तर देणारा देव आहे. येशूने कधीच कोणाला पाठवलं नाही. आजकालचे पास्टर सांगतात, तू एक काम कर, तू 40 दिवस उपास कर आणि उपासातच मर तिकडे जाऊन, तू काय बरा होणार नाही. माझ्या येशूने कधीच कोणाला रिटर्न पाठवलं नाही. ऐकता तुम्ही चर्च? हालेलुया. ते तुमच्या उपासावर डिपेंड नाहीये, ते येशूच्या सामर्थ्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती उपास करता, किती धार्मिक आहे, मी ते पाहायला आलो नाही. माझा देव किती चांगला आहे हे मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. हालेलुया. तुम्ही योग्य असाल किंवा नसाल, पण जर तुम्ही विश्वास ठेवाल, तुम्ही देवाचं गौरव पाहाल. चोराने लास्ट मोमेंटला विश्वास ठेवला. चोर होता तो. चोर कोण होता? आयुष्यभर हात मारले असतील, तिकडं काहीतरी चांगलं भेटतंय, लुटून घे. इकडं काहीतरी चांगलं भेटतंय, जाता जाता शेवटचा हात मारला त्याने, डायरेक्ट स्वर्ग राज्य मिळालं. हालेलुया. सगळ्यात मोठी संपत्ती तू जेव्हा राजवैभवाने येशील, माझी आठवण कर. देवाच्या प्रिय लोकांनो, जिथं धार्मिक लोक मेल्यानंतर जातात, ती सुखलोकाची जागा एका चोराला मिळाली. वास्तविक त्याचा ॲड्रेस तिकडं होता. हालेलुया. पण तिथं त्याला जागा मिळाली सुखलोकात. येशू हाताला धरून त्याला घेऊन गेला असेल, कारण प्रभूने प्रॉमिस केलं आज असशील. मग येशू फक्त सुखलोकात गेला का? नाही. पत्रांमध्ये खुलासा केलेला आहे, येशू अधोलोकात सुद्धा गेला. हालेलुया. मग आता मी का नको असं म्हणू? जर माझा येशू माझ्यासाठी अधोलोकात गेला, मला अधोलोकात जाण्याची गरज नाही. नरकाचे द्वार मंडळीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. हालेलुया. नरकाच्या अग्नीचे दरवाजे आमच्यासाठी बंद करण्यात आलेले आहेत. आम्हाला जीवनाचे दरवाजे दिले आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ही वाहणारी नदी आहे. नदी तुमच्यातून वाहत गेली पाहिजे. डॅम बांधून बंद करू नका, वाहिलं जाऊ द्या. पास्टर, मी खूप गाणे लिहिलेत, काय करू मी त्याचा अक्का? हालेलुया. पास्टर, देवाने मला दर्शन दिलं, काय करू मी त्याचं? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जर देव तुम्हाला गीत देत आहे तर ते तुम्हाला गायलं पाहिजे. देव जर तुम्हाला एक संदेश देतोय तर तो तुम्हाला सांगितला पाहिजे. कोणी ऐकणारा असो किंवा नसो, तुम्हाला उभं राहायचंय. तुमच्यात दिलेली कृपादानं आज नंतर दाबून ठेवू नका. तुमच्यामधून आज नंतर उपळत्या पाण्याच्या नद्या वाहणार आहेत. हालेलुया. आम्हाला मृत समुद्र नाही, आम्हाला गालील समुद्र बनायचंय. हालेलुया. आजपासून देवाला सांगा, मला घेणारं नाही, मला देणारं बनव. हालेलुया. तुझ्या गौरवासाठी माझं जीवन वापरलं जाऊ दे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? 3 कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदम कसली ऍक्टिंग केली तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू. वाव. हालेलुया. स्वर्गातून आलेली जीवनी नदी प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही नदी जिथं जिथं वाहते, तिथं तिथं ती सर्व पाप्यांना शुद्ध करत जाते. ही वधस्तंभावरून येशूच्या रक्ताची नदी वाहते. प्रियांनो, आम्हाला तारणाचा अनुभव देणारी ही नदी आहे. ही देवाच्या पवित्र सामर्थ्याची नदी आहे. एदेन बागेत नदी होती का? होती का नव्हती? काही लोक म्हणतात होती आणि काही लोक म्हणतात झाडं होती तर पाणी तर पाहिजेच. होतीच ना? हा, प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, उत्पत्ती 2 अध्याय 11 ते 14 वचनामध्ये खूप सुंदर सांगितलंय. पिशोन, गिहोन, हिद्दकेल आणि फरात या नद्या होत्या. पिशोन बद्दल काय लिहिलं बघा, आपण वाचूया. उत्पत्ती 2 अध्याय 11 आणि 14. हे वचन जर तुम्हाला कळालं, गरिबी तुमच्या जीवनात राहणार नाही. हे वचन जर मी काय बोलतोय ते जर तुम्हाला कळालं तर गरिबी तुमच्यात, कधी तुम्हाला आर्थिक अडचण तुम्ही सापडणारच नाहीत. तुमची प्रत्येक गरज पूर्ण केली जाईल. हे रिव्हिलेशन तुम्हाला कळालं तर. ऐकताय का तुम्ही? काय उत्साह आहे सोलापूरच्या लोकांचा. तुम्ही असे चेहरे केलेत, आय एम अ मल्टीमिलियनर पास्टर,
आय डोंट नीड मनी. ओके, तुमच्याकडेच राहू दे तुमचे पैसे. नाही, ऐका, देव देतोय, घ्यायला विसरू नका. प्रभू स्वर्गातून तुमची मदत पाठवतोय. हालेलुया. आज कंगालांना प्रभू धनवान करणार त्याच्या वचनाच्या सामर्थ्याने. हालेलुया. त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला मालामाल करणार आहे. हालेलुया. माझा देव तुम्हाला बरकतीने भरणार आहे. ऐका काय वचन सांगतंय. उत्पत्ती 2:11-12 बघा. पहिलीचे नाव, म्हणजे 4 नद्या मी तुम्हाला सांगितलं. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशाला वेढते, तेथे सोने सापडते. जिथं ही नदी वाहते तिथे सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेद सापडतात. सोनं सापडतं, मोती सापडतात, गोमेद सापडतात जिथं पिशोन वाहते. एदेन बागेत पिशोन नदी वाहते. ती हवीला देशाला वेढते. कोणत्या देशाला वेढते? हवीला देशाला वेढते. आणि जिथं ती वेढते तिथं सोनं सापडतं, गोमेद आणि मोती सापडतात. हालेलुया. जर ही पिशोन नदी जिथं वाहते तिथं एवढं सापडतं, आमच्याकडे तर येशू नावाची नदी वाहते. वाव, त्या नदीने आम्हाला घेरलं आहे. येशूच्या जीवनाने आम्हाला घेरलं आहे. आमची संपत्ती, ओ हो हो हो, हालेलुया चर्च, आमची संपत्ती सोनं चांदी नाहीये. आमची संपत्ती देवाने दिलेला आत्मा आहे. आम्ही सगळ्यात धनवान आणि आशीर्वादित लोक आहोत, कारण आम्हाला स्वर्गाची संपत्ती मिळालेली आहे. त्या मातीच्या भांड्यामध्ये देवाने त्याचा आत्मा घातलेला आहे. वचनांचा साठा आम्हाला मिळालेला आहे. देवाच्या सामर्थ्याची ओतणी आमच्या जीवनावरती झालेली आहे. हालेलुया. जे खरे देवाला मानणारे लोक आहेत प्रियांनो, त्यांना प्रभूचा आत्मा प्राप्त होतो. आणि ज्याला देवाचा आत्मा मिळालाय, ज्याला देवाचं वचन मिळालंय, ज्याला येशू मिळालाय, येशू नावाचं धन मिळालेलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, लोक तुमच्या जीवनाकडे बघतील, बाहेरून बघतील, म्हणतील काय याचा अवतार, नीट याच्याकडे कपडे नाही, माझ्यासारखे दागिने नाही, आणि आयफोन पण नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुमच्या बाहेरच्या अवतारावरून लोक तुम्हाला तुच्छ लेखतील, पण जसं हवीला देशामध्ये खोदल्यानंतर तिथं सापडते, लिहिलंय, सोनं सापडतं. तुमच्याशी बोलल्यानंतर त्यांना कळेल, तुमच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर कळेल की हा व्यक्ती कंगाल नाही, येशूच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने भरलेला व्यक्ती आहे. देवाच्या कृपादान भरलेला व्यक्ती आहे. देवाचा अभिषेक या व्यक्तीवरती आहे. या व्यक्तीच्या जीवनावरती देवाची विशेष कृपा झालेली आहे. हालेलुया. जर एवढा खजाना आपल्यामध्ये भरलेला आहे आणि तो कधीच न संपणार आहे, तो तुमच्यामधून वाहत राहायला पाहिजे. हालेलुया. शेजारच्याला सांगा, जीवनाची नदी तुमच्यातून वाहत आहे. जीवनाची नदी तुमच्यातून वाहत आहे आणि ती नदी वाहत राहू द्या. हालेलुया. स्तोत्रसंहिता 46:4-5. ऐका वचन, खूप सुंदर वचन आहे. स्तोत्र 46:4-5. जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. परत वाचतो, ऐका. जिचे प्रवाह, म्हणजे एक नदी आहे, तिचे प्रवाह काय करतात? देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. किती नद्या आहेत? सगळ्यांनी म्हणा, एक नदी. दुसरी तिसरी मला माहित नाही, एक नदी आहे. त्या नगरीच्या ठाई देव आहे, तो ढळावायची नाही, ती ढळावायची नाही. प्रभात होताच देव तिला सहाय्य करेल. एक नदी आहे, एक नदी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला एकच पुत्र आहे. कोणी आमीन म्हणणार आहे का? जसं इथं म्हटलंय, एकच नदी की जी परमपवित्र स्थानाला आनंदी करणारी नदी, एकच नदी आहे. आणि ती नदी प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण देवाला एकच पुत्र आहे. देवाला 4-5 पुत्र असते तर आम्ही प्रार्थना केली असतो, येशू माझी प्रार्थना ऐकतो का? नाही ऐकत, मी तुझ्या भावाकडे जातो. तू नाही ऐकत, मग तुझ्या भावाकडे जातो.
आणि त्या 4-5 सगळ्या पुत्रांकडे मनुष्य जाऊन सगळीकडे डोके आपटून आला असता, सगळ्या पुत्रांना मागत राहिला असता. पण देवाला धन्यवाद द्या की देवाला 4-5 नाही, देवाला एकच पुत्र आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हा येशू, त्याला सर्व नावांपेक्षा सर्वोच्च नाव देण्यात आलं. येशूने स्वर्ग सोडला, तो आमच्यासाठी जगामध्ये आला, तो आमच्यासाठी लीन दीन कंगाल झाला. आज देवाच्या प्रिय लोकांनो, येशू आमच्यासाठी स्वर्गातून आला आणि त्याने जे वधस्तंभावरती मरण पत्करलं, ते मरण एक प्रेस्टिजियस मरण नव्हतं, एक खूप असं छान वाटेल असं मरण नव्हतं. फार लाजिरवाणं मरण त्याने क्रूसावरती स्वीकारलं. देवाचा पुत्र आहे, अगदी त्याने इतका सर्वोच्च देवपुत्र असताना त्याने स्वतःला शून्यवत केलं. इतका तो आमच्यासाठी शून्य झाला, इतका शून्य झाला, शिष्यांचे पाय त्याने धुतले. इतका शून्य झाला की तो आमच्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. ही जीवनी पाण्याची नदी आम्हाला स्वच्छ करता करता त्या नदीला किती त्रास सहन करावा लागला. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्यासाठी मारला गेला. आणि साधं नव्हतं ते मरण, एक असह्य मरण प्रभू येशू ख्रिस्ताने असं सहन केलं तुमच्या आणि माझ्यासाठी. जेव्हा एखादा चोर, जो डाकू असेल, लुटारू असेल, त्याला शेवटची अंतिम शिक्षा, सगळ्यात भयानक शिक्षा दिली जायची आणि ती वधस्तंभाची शिक्षा होती. आणि त्या वधस्तंभाच्या शिक्षेमध्ये त्या व्यक्तीला हाल हाल करून मारलं जायचं. रोमी साम्राज्यानेच पौलाला पण मृत्यूदंड दिला होता आणि त्याच काळामध्ये पेत्राला पण मृत्यूदंड दिला होता. पण दोघांच्या शिक्षांमध्ये फरक होता. संत पौलाचा शिरच्छेद करण्यात आला, परंतु पेत्राला वधस्तंभावर खेळण्यात आलं. वास्तविक पेत्राने विनंती केली की मला माझ्या प्रभूसारखं नको, माझी लायकी नाहीये, मला उलट करा, खाली डोकं वर पाय करा आणि मला उलट करून मला मारा, मला माझ्या प्रभूसारखी मरण्याची माझी लायकी, माझी योग्यता नाहीये. दोन्ही प्रभूचे दास आहेत, दोघांची मरणं वेगळी आहेत एकाच सरकारच्या काळात. काय रिझन आहे? संत पौल हा रोमी साम्राज्यातील एक नागरिक होता आणि आपल्या नागरिकाला अगदी खूपच वेदनादायी मरण नकोय, क्रूसाचं शिरच्छेद करण्यात आला. आणि पेत्राला खूप वेदना द्यायच्या होत्या, परराष्ट्रीय त्यांच्यासाठी, आणि म्हणून त्यांनी वधस्तंभावर त्याला खेळलं. हे वधस्तंभाचं मरण इतकं क्रूर आणि इतकं वेदनादायी आहे, प्रत्येक चोर लुटारूला क्रूसावरती खेळलं जायचं. या दिवसांमध्ये अलीकडे तुम्हाला माहित असेल, मुंबईवरती फार मोठा अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यात एकाला पकडलं, कसाब. आता ज्या वेळेस तुम्ही त्या कसाबचा अभ्यास करता किंवा या अतिरेक्याचा अभ्यास करता, ते आले कसे, काय झालं, कसं त्यांनी मुंबईवर हल्ला केला, निर्दोष लोकांचे जीव घेतले आणि खूप गुन्हेगारी, खूप वाईट रीतीनं त्यांनी काम केलं. आणि ज्यावेळेस तुम्ही कसाबच्या स्टोरीच्या शेवटी येता, तुम्हाला कळतं की त्याला भारतीय सरकारने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि त्याला गळफास देऊन त्याला मारण्यात आलं. त्याची स्टोरी संपली. प्रत्येक गुन्हेगाराची स्टोरी मरणाने संपते. प्रत्येक गुन्हेगाराची स्टोरी 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर संपत होती. आणि प्रत्येक चोर, लुटारू, डाकू, त्याचं शेवटी काय झालं, शेवटी बोलताना हेच म्हटलं जायचं, क्रूसावर मेला, त्याची गोष्ट संपली. पण एक कान उघडे ठेवून एक गोष्ट ऐका, माझ्या येशूची गोष्ट क्रूसावर संपत नाही, ती गोष्ट तिथं सुरू होते. तो मारला गेला, तो गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी येशू मरणातून विजयी झाला. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तो जिवंत देव आहे, तो त्याच्या लोकांमध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही त्याला हाक मारता, तो तुमच्यासाठी धावून येतो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने असं मरण पत्करलं. या लेंथ समयामध्ये त्याच्या मरणाचा बारकाईने अभ्यास करा. एखादा व्यक्ती मरण पावतो आणि मग तिथं टायटल दिलं जातं, पत्रिका छापतात, 40वा दिवस, 40वा. एखादा दारुडा असेल, 40वा. हालेलुया. ऐका, प्रभूचं वचन सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. दारूच्या अड्ड्यावाले पण हेच म्हणतात, कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या, विसावा. तुला विसावा देतील, पण लवकरच तुझा 40वा करतील. हा फॅक्ट आहे. हालेलुया. आज 20वा, पुढच्या 20 दिवसांनी तुझा 40वा फिक्स आहे.
जी शांती येशू देईल ती शांती कुठंच मिळणार नाही प्रियांनो. खरी शांती, त्या खऱ्या शांतीचा ऑथर, खऱ्या शांतीला देणारा, खरी शांती उतरून आणणारा फक्त येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. प्रत्येकाची स्टोरी क्रूसावर संपली, येशूची नाही संपत प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला. एक नदी येशू ख्रिस्त आहे. स्वर्गातून आलेली जीवनाची नदी येशू ख्रिस्त आहे. आणि तोच येशू जर तुमच्या आत आहे, तुमच्या आत असलेली येशूची नदी दाबली जाणार नाही. तुमच्यामधून ते जीवन ओसंडून वाहत राहील प्रियांनो. हालेलुया. एक टाइम होता, असा होता की येशू ख्रिस्त क्रूसावरती मरण पावलाय. शांत वातावरण झालंय. दोन चोर दोन बाजूला टांगलेत. त्यांचे एवढे हाल नव्हते झाले. त्यांचा जीव अजूनही होता. संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर शाब्बाताला सुरुवात होणार आहे. मग नियमाप्रमाणे झाडावर कुणी टांगलेला राहू नये शाब्बात दिवशी. चांगली गोष्ट नाही, नियमात नाही बसत. दोन्ही चोरांचे पाय मोडले आणि ते मेले त्याच्यातच. आता येशूचे पाय मोडण्याची वेळ आली, पण त्यांनी म्हटलं की हा मेला आहे ऑलरेडी. चेक कसं करायचं? स्टेथोस्कोप घेऊन वरती जाऊन बघण्याची त्यांची हे नव्हती. ते येशू ख्रिस्ताला एक अपराधी म्हणून बघत होते. येशू क्रूसावर ते मेलाय, पण तरीही मानवजात त्याचा छळ करायचं थांबत नाही. काय करता येईल? घेतलाय का शिपायाने भाला आणि डायरेक्ट भोसकला त्याच्या कुशीमध्ये. जसा भोसकला रक्त आणि पाणी वाहू लागलं. किती लोक आमीन म्हणणार आहेत? रक्त आणि पाणी वाहू लागलं. ह्या गोष्टीला ना इतकं साधं समजू नका. ही जीवनाची नदी आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. यहुद्यांकडे पूर्वी मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये समर्पण दिली जायची, अर्पण केली जायची. आणि ज्यावेळेस अर्पण केली जायची तर तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं अंगण पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान, बाहेरील अंगणामध्ये अर्पण दिली जायची. आणि जसं अर्पण दिलं त्याला घेऊन जायचंय होमवेदीकडं, त्याचं रक्त घेऊन जायचंय अतिपवित्र स्थानात, अर्पण दिली जायची. एक एक फॅमिलीकडून आले अर्पण. ससाने फॅमिली, कांबळे फॅमिली, कोण अजून असतील, एक 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 परिवार सगळे घेऊन येत आहेत. अर्पण दिली जात आहेत. अर्पण दिलं, रक्त सांडलं तिकडं. जेवढं शिंपडायचे तेवढं नेलं आतमध्ये, बाकीचं रक्त सांडलं. ओत पाणी, तिथून पाणी व्हायचं. आणि मग तो उंच जो डोंगर आहे सियोन पर्वत, त्याच्यावरती ते मंदिर होतं. आणि ज्या वेळेस हे अर्पण चालायची, खालून त्या डोंगराच्या बाजूने लोक चाललेले असायचे, त्यांना रक्त आणि पाणी वाहताना दिसायचं. आणि तेच रक्त आणि पाणी येशूच्या कुशीतून वाहताना दिसत आहे. पण आधीचं जे होतं ते जनावरांचं होतं, पण हे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. हे रक्त संपूर्ण विश्वाच्या तारणासाठी सांडण्यात आलं. हे रक्त आम्हाला सर्व प्रकारच्या पापापासून सोडवणारं येशूचं पवित्र रक्त आहे प्रियांनो. ती नदी आजही वाहत आहे. हालेलुया. मी असा पापी आहे, मी तसा पापी आहे. तुमच्या पापाची गाथा कितीही मोठी असू द्या, माझ्या येशूचं रक्त पुरेसं आहे तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी. तो तुम्हाला नवीन जीवन देणारा देव आहे. तो तुमच्यावर दया आणि कृपा करणारा आहे. तो देवाचा पुत्र आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं जुन्या करारामध्ये इस्रायल लोक तहानेले होते, तहान लागली आणि त्यांचं नेहमीचा एकच फॉर्मॅट होता. काही प्रॉब्लेम आला की मोशेला आणि देवाला नावं ठेवायचे, सगळं मिळतं बरोबर. काही लोकांनी ठरवलेलं आहे, निंदा केली की आपल्याला सगळं मिळतं. पण हा प्राप्त करण्याचा उचित मार्ग नाहीये. जर तुम्हाला हवंय तर तुम्ही प्रार्थना करा, देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्यांनी म्हणायला पाहिजे की हे परमेश्वरा, मी रानावनात आलोय, आमच्यावर दया कर. आम्ही तुझ्या विश्वासावरती, तुझ्यावर भरोसा टाकून आलोय, आम्हाला पाणी दे. बस प्रभू पाणी देईल. पण ते निंदा करायचे. आणि मग प्रभूने मोशेला सांगितलं, खडकावर काठी मार. खडकावर त्यांनी काठी
कधी कधी आम्ही थोडं जास्त काम करतो, देव सांगतो त्याच्यापेक्षा. काही लोक ओव्हर स्मार्ट आहेत, प्रभू त्यांना चांगली सुबुद्धी आणि मन देव. देव सांगतो तेवढंच करा, जास्तही करू नका आणि कमीही करू नका. मोशेने 2 वेळा काठी मारली, त्याच्यातून पाण्याचा झरा वाहू लागला. किती लोक आमेन म्हणतील? हे लाखो लोक पाणी पिऊन तृप्त झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, ती काठी येशूच्या वधस्तंभाचं प्रतीक आहे आणि खडक तर येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्या खडकातून आमच्यासाठी जीवनी जल वाहिलं प्रियांनो. त्या खडकातून आमच्यासाठी जीवन मिळालं प्रियांनो. येशू ख्रिस्ताला काही साधं मरण दिलं नाही. 39 फटके त्याला मारण्यात आले, साधारण नव्हते ते. जे हंटर, त्याला ज्या हंटरने मारण्यात आलं, त्या हंटरला हाडांच्या काचोळ्या होत्या. त्या हंटरला लोखंडी हुक लावलेले होते, खिळे लावलेले होते. आणि ज्यावेळेस एक फटका पडायचा, सगळं ते त्याच्या अंगात जाऊन रुतायचं त्याच्या मांसात. आणि तो फटका जसा उचललं की सगळं रक्त आणि मांस बाहेर खेचून काढायचं. नांगराने जमीन नांगरावी अशी त्याची पाठ झाली होती प्रियांनो. पूर्ण शरीर छिन्न विछिन्न झालं. लोक आजही मोशेचं कौतुक करतात. तांबडा समुद्र दुभागला. अरे, कनानचा मार्ग काढण्यासाठी त्याने तांबडा समुद्र दुभागला, पण माझ्या येशूने स्वतःच्या शरीराला छिन्न विछिन्न होऊ दिलं. तो देवाचा पुत्र आहे, त्याने तर स्वर्गाची वाट आम्हाला दाखवली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलच्या सर्व संदेष्टांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आमेन. हालेलुया. प्रभू येशूने आम्हाला स्वर्गाची वाट दिली प्रियांनो. पूर्ण त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं आहे. त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि क्रूर शिपाई थांबायला तयार नाहीत. त्या काट्यांच्या मुकुटामध्ये ते काटे त्याच्या मस्तकात रुतले पाहिजेत. कसं रुतणार? वरून छडीने प्रहार केला, सगळे काटे त्याच्या मस्तकात रुतलेत. रक्त वाहत आहे, रक्त वाहत आहे. दाढीचे केस खेचले त्याच्या, तोंडावरती थुंकलं त्याच्या, चापट मारली, त्याला मारत राहिले. लाथा बुक्क्यांचा मार, त्याचाच क्रूस त्याच्याच खांद्यावर दिला आणि त्याला गुलगुता म्हटलेल्या त्या टेकडीवरती त्याला घेऊन जायला सांगितलं, ज्याला आपण कवटीची जागा म्हणतो. इतका असह्य वेदना, इतक्या त्रासात तो वधस्तंभ घेऊन, आपलाच क्रूस घेऊन पुढे चाललाय. तो खाली पडतोय, परत उठतोय, खाली पडतोय, परत उठतोय. आणि त्या रोमी शिपायांना प्रश्न पडला, हा मरत का नाहीये? कारण त्यांनी ठरवलंय, माझ्या सर्व लेकरांच्या पापाचा भार मला क्रूसावरती वाहून न्यायचा आहे. तो क्रूस खेचत राहिला आणि तो शेवटपर्यंत त्याच्या त्या स्थानापर्यंत पोहोचला. आता हा काहीतरी बोलेल या अपेक्षेत लोक असतील. आता सगळं शांत झालंय, त्याला क्रूसावरती हातापायांमध्ये खिळे ठोकलेत आणि तो क्रूसावरती टांगला गेलाय. आता काहीतरी बोलेल. काय बोलेल बरं? हा आपल्याला शाप देईल का? आपल्या विरुद्ध बोलेल का? हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतायत त्यांना कळत नाही. आमच्या अपराधांवर त्याने पांघरून घातलं. देवाच्या प्रिय लोकांनो, वास्तविक त्या नरकासाठी आमचं सीट परमनंट झालेलं होतं, पण येशूने आमच्यासाठी बदलीचं मरण सहन केलंय. आणि म्हणून आज त्याचं जीवन आम्हाला प्राप्त झालंय. परमेश्वर स्वर्गात आहे. एकुलता एक पुत्र जगात पाठवला. त्याने जे काम केलं तेच काम, 1% पण बदल नाही करायचा. तेच काम तुम्हाला आणि मला करायचंय. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तेच काम, तोच प्रेमाचा संदेश, तोच स्वर्गाचा संदेश, तोच देवपित्याचा संदेश आणि तेच देवाचं गौरव आमच्या जीवनातून झालं पाहिजे. देवाचं प्रेम, देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनातून ओसंडून वाहिलं पाहिजे. जे आत आहे ते बाहेर निघणार आहे. आज ते देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनात भरलं गेलं पाहिजे. ती देवाची प्रीती, देवाची कृपा आमच्या जीवनात भरली गेली पाहिजे. नदी उंचावरून वाहत आली आणि ती नदी वाहत राहिली आमच्यासाठी. आज त्या जीवनी नदीचा प्रवेश तुमच्या आणि माझ्या जीवनात झालेला आहे. आमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. कमजोर कमकुवत जीवन जगू नका. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. प्रभूचं जीवन तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. बायबल सांगतं की जे वचन आज आपण वाचलं, स्तोत्रसंहिता 46, 4 आणि 5, किती नद्या आहेत? एकच नदी आहे जी देवाच्या परमस्थानाला, पवित्र स्थानाला आनंदमय करणारी. एकच नदी, आणि ती नदी प्रभू येशू ख्रिस्त आहे.
ज्या वेळेस देवबापाने मोशेला दर्शन दिलं, मोशे पण खूप पॉवरफुल देवाचा माणूस, अद्भुत चमत्कार बघतोय पण समाधान नाही होतंय. एवढे देव मोठे मोठे काम करतोय, समाधान होत नाही. विनंतीच केली त्याने देवाला, हे देवा मला तुला पाहायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला माहित आहे की कोणी देवाला पाहू शकत नाही. देवाला पाहिलं तर माणूस मरून जाईल, पण त्याला जगण्या मरण्याचा फरकच नाही राहिलाय. त्याला फक्त एक गोष्ट आहे की हे प्रभू मला तुला पाहायचंय. त्याने त्या विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिलं. निर्गम 33 अध्याय 17 ते 23 वचन आहेत, पण आपण 20 पासून वाचूया. निर्गम 33:20 पासून वाचू, ऐका. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. इतका तेजोमय मनुष्य पापमय जीवनात जगत आहे. तो पवित्र देव आहे. आणि जुन्या करातल्या लोकांकडं, त्यांच्याकडं काय, जनावरांचं रक्त आहे. तेवढं कॅपेबल नाहीये. आणि म्हणून परमेश्वर सांगते माझा चेहरा नाही पाहू शकणार. बघितलं तर मरतात लोक, नाही बघू शकत तू. पुढं 21 वचन, परमेश्वर म्हणाला माझ्याकडे एक जागा आहे. सगळ्यांनी म्हणा एक जागा. वाव, किती पॉवरफुल वचन आहे. देवाने म्हटलं नाही माझ्याकडे 4-5 जागा आहेत. एकच नदी आहे जी परमपवित्र स्थानाला, देवाच्या मंदिराला आनंददायी करणारी आहे. आणि परमेश्वर म्हणतो तुला मला पाहायचंय, ठीक आहे तू पाहू शकशील, पण माझ्याकडे एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. खडक येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. एक जागा आहे देवाकडं. त्या जागेत आल्यानंतर तुम्हाला देवाची कृपादृष्टी मिळेल. त्या जागेत आल्यानंतर तुम्ही पित्याबरोबर जोडले जाल. किती लोक आमेन म्हणतील. खूप पॉवरफुल वचन आहे, खूप पॉवरफुल, खूप पॉवरफुल, खूप खूप खूप. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल, पण माझे मुख दिसायचे नाही. किती सुंदर पॉवरफुल वचन आहे. एक जागा, एक खडक आहे. खडक येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्तात आल्याशिवाय तुम्हाला देव दिसू शकत नाही, परमेश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. येशूच्या द्वारे पित्याकडे तुम्ही येऊ शकता. कोणी आमीन म्हणणार आहे का? काही लोक जातात डायरेक्ट पित्याकडं. हालेलुया. ऐकता का नाही ऐकत? सगळे यहोवा विटनेसवाले आणले काय पकडून इथं? नाही ना, गप्प झाले सगळे. पित्याकडे डायरेक्ट जाऊ शकतो का आपण? मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपला मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. अनुवाद 4:24 मध्ये बायबल सांगते की आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. कोणता अग्नी आहे? भस्म. अग्नीमध्ये डायरेक्ट आपण जाऊन उभं राहिलं तर काय होईल? आता तुम्ही सगळे शद्रक मेषक अबेदनगोच्या मूडमध्ये आलेले लोक दिसत आहे. नॉर्मली काय होईल? तुम्ही अभिषिक्त आहे सोडून द्या, पण जर कुणी असं गैरविश्वासी टाकलं काय होईल? राख. तो माणूस जगू नाही शकत. देव भस्म करणारा अग्नी, डायरेक्ट तुम्ही पित्याकडे नाही जाऊ शकत. बघा एदन बागेमध्ये काय स्थिती आहे? आदम आणि हवा एदन बागेत. ज्या वेळेस त्यांनी ते फळ खाल्लं, ते असेच समोर थांबले नाहीत. कटिवेष्टनं त्यांनी लावले, पानं वगैरे लावून अंजिराचे स्वतःला झाकायचा प्रयत्न केला. शेळोप्याचा वारा आला, देवबाप आला, त्यांना चावल लागली, लगेच झाडाच्या मागे लपले. हालेलुया. कुठं लपले? झाडाच्या मागे. जसे आदम आणि हवा झाडाच्या मागे, परमेश्वर इकडे आहे आणि मध्ये त्या झाडाच्या मागे ते लपलेत. आज येशूचा वधस्तंभ आमच्यासाठी लपण्याचं ठिकाण आहे. देवबापाने डायरेक्ट आमच्याकडे बघितलं तर आम्ही राख होऊन जाऊ,
कारण तो भस्म करणारा अग्नी आहे. पण ज्या वेळेस तो आमच्याकडे बघतो त्याला येशूचा वधस्तंभ आमच्यामध्ये दिसतो. वधस्तंभाच्या आडून आमच्याकडे बघतो म्हणून आमच्यावर दया होते. हालेलुया. जो त्याचा राग आहे तो क्रूसावरती संपतो प्रियांनो, आणि आमच्यावरती केवळ देवाची कृपा होत राहते. हालेलुया. आम्ही आमच्या धार्मिकतेने धार्मिक नाही, आमच्या चांगुलपणाने चांगले नाही. ही धार्मिकता आम्हाला स्वर्गातून येशू पासून प्राप्त झालेली आहे. हालेलुया. जे गौरव आमच्या जीवनावरती आहे ते आमच्या चांगुलपणामुळे नाही, आम्हाला येशूने दिलेला गौरव आहे. जीवनाची नदी वाहत आहे. हालेलुया. एकच नदी आहे, खडक एकच आहे, स्वर्गात जाण्याचा मार्ग एकच आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, जीवनासाठी एकच नाव दिलेलं आहे, जे नाव सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव आहे. जे नाव उच्चारता क्षणी प्रत्येक आजार निघून जातात ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. जे नाव घेताच दुरात्म्याची सेना पळून जाते ते नाव येशूचं नाव आहे. जे नाव घेताच प्रत्येक आजार, संकट, विकार, सगळ्या सैतानी योजना रद्द होतात. ज्या नावात सामर्थ्य देण्यात आलंय ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. हालेलुया. ही जीवनी पाण्याची नदी आहे, ती तुमच्या आणि माझ्याकडे आलेली आहे. हे जीवनी देवाचं सामर्थ्य आहे प्रियांनो. हालेलुया. बऱ्याचदा खूप वेळा असं पाहायला मिळतं, बरेच लोक प्रभूचा स्वीकार करतात आणि प्रभूच्या मार्गावरती चालत राहतात. मग चालता 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 कधी कधी पाय घसरतो, मग आपटतात जोरात, मग परत उभे राहतात. हे प्रभू, तुझं वचन सांगतं धार्मिक 7 वेळा पडला तरी ह्याला एवढी हौस आहे ना पडायची, माठ्या कुठचा अक्कल गहाण ठेवलेली असते या लोकांनी. ते वचन काय नवीन करारात आहे? संत पौल म्हणतो का मी 7 वेळा पडलो तरी उठेल? हट. ज्यांच्याकडं जनावरांचं रक्त आहे ते म्हणतील 7 वेळा पडलो तो देव उचलेल, पण जे नवीन करारातले ते म्हणतील मला देवाचा आत्मा मिळालाय, माझ्या देवाने मला पडण्यासाठी नाही, मला चालण्यासाठी बोलवलंय, त्याच्या राज्यासाठी धावण्यासाठी बोलवलेलं आहे, आणि मी माझा चालत नाही, देवाचा आत्मा मला चालवणार आहे. हालेलुया. माझा परमेश्वर मला चालवणार आहे, त्याचं सामर्थ्य माझ्या ठाई. देवाच्या प्रिय लोकांनो, एक हिब्रू भाषेत शब्द आहे कलाह, आणि हा कलाह शब्दाचा अर्थ आहे शेवट, संपणे, काहीच न उरणे. कानागावचा जो द्राक्षरस होता 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात सांगितलंय, द्राक्षरस संपला, संपायला नको होता पण द्राक्षरस संपला. काही लोकांचा द्राक्षरस मध्येच संपतो. त्या कुमारी नव्हत्या का, तेल मध्येच संपलं, मध्येच संपलं. हालेलुया. आणि झोपल्या सगळ्या. तिकडे सरक जरा, मला थोडी डुकली लागली. बरोबर, झोप झोप, मी तुला उठवते. प्रभू येईलच आता, मी उठवते तुला, तू काळजी करू नको, माझी मैत्रीणच तू, गपचूप नाही जाणार, आणि आवाज तर येईलच, उठवते मी तुला. दुसरीला पण वाटलं जाऊ दे मी पण थोडं झोपावं. असं करत 10च्या 10 झोपल्या. काही लोक चर्चला झोपायलाच येतात. मी एकाला विचारलं तुम्ही का झोपा काढता चर्चमध्ये? विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. फाळक साहेब, दुसरं काय? ज्याला जगात झोप लागत नाही त्याला चर्चमध्ये झोप लागते. आणि काय असे झोपतात हाय का गेला कळत नाही, थंड एकदम गार. हालेलुया. कुठं होतो आपण? ट्रेन झाले पहिल्याच दिवशी. शाबास, व्हेरी गुड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या 10च्या 10 कुमारी झोपल्या असं लिहिलंय. वराची चाहूल लागली, आला, त्यांना जसा आवाज आला वर येत आहे, खडबडून जागे झाले. हे उठ लवकर, हे अक्का उठ लवकर, आलाय वर, लवकर उठ, हे तू उठ, तिला उठव, तिला उठव, तिला. अरे माझा दिवा नीट करते, माझं बरोबर आहे का मेकअप वगैरे
बरोबर आहे का? केस केस बरोबर आहेत का? पदर व्यवस्थित आहे का? बघ माझे हे, हा कपडे व्यवस्थित आहेत का माझे सगळे? अरे ते कपडे सोड ग अक्का, दिवा विजायला लागलाय तुझा. दिवा विजायला लागला. हात कसं घेतील मला? हे अरे माझा दिवा विजतोय. दुसरी म्हटली माझा पण विजतोय. तिसरी म्हटली, चौथी, 5 सेपरेट झाल्या. काय जबरदस्त, सगळ्या 10च्या 10 दिसत होत्या. क्षणात 5 भिकारी झाल्या. दे दे रे, दे दे मेरे को थोडा ऑइल, दे दे रे, दे रे, दे दे दे. शहाण्या होत्या त्या, शहाण्या, खरंच शहाण्या होत्या. दया कधी करायची ते पण कळायला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? दया कधी करायची, कुणावर करायची, कशी करायची, हे पण विजडमची गोष्ट आहे. नाही ते एखादा गेला असता भावनेच्या भरात, घे तेल घेऊन टाक, मी बाहेर मरते, तुझ्या आतमध्ये. कधी कधी दुसऱ्याच्या तारणात स्वतःचं नुकसान आहे. आता काही लोकांना पटलं नाही, पण पटवून घ्या. खूप लांबून आलोय मी, दिवसभर प्रवास करतोय 4 वाजल्याचा. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्याच्या तारणात स्वतःचा नाश आहे. पटलं नाही वाटतं, बरं ठीक आहे. ऐका, एक मुलगी असते आणि ती मम्मीला म्हणे, मम्मी मला त्याच्याशीच लग्न करायचं. अगं बाई तू येशूला मानत नाही, मेंबर आहे मेंबर. रोज तिकडं असतो. मी त्याला प्रभूमध्ये आणील. तू प्रभूमध्ये आणील नाही, तो तुला रोज हानील. त्याच्या तारणात चांगलं लेकरू गेलं नरकात. हालेलुया. आणि आजकाल लेकरांना तर लई दृष्टांत व्हायला लागलेत. मला देवाने त्याचा चेहरा दाखवला, याला माठ्याला दुसरं काही दिसत नाही प्रार्थनेत. सोलापूरच्या तारणाच्या गोष्टी दिसत नाही, मंडळीच्या वाडीच्या दिसत नाही, याला बरोबर पोरीचाच चेहरा दिसतोय दृष्टांतात. प्रभू अशा लेकरांवरती दया करू आणि प्रभू त्यांना योग्य मार्ग दाखवू. हालेलुया. ज्याला जिवंतपणी नरक बघायचं आहे, हेलो माइक चेक, क्या आप सुन रहे हैं? मैं फिर से दोहराता हूं, ऐकताय का तुम्ही? ज्याला जिवंतपणी नरक बघायचंय त्यांनी फक्त एकदा चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करा, बस, खलास तुमचं जीवन. नरकच, रोज नरक. उठला का बसला का, गेली का ना आली का, खलास, जीवनच व्यस्त झालं. हालेलुया. दुसऱ्यांच्या तारणात स्वतःचा नाश करून घेऊ नका. स्वतःचं तारण घट्ट धरून ठेवा. जगात काही हो, तारण सोडू नका. त्या मूर्ख कुमारी वर आला तेव्हा बाजारात होत्या. शहाण्या कुमारी बरोबर तिथं तयार होत्या. जेव्हा आम्ही म्हणतो ना की आज इथं देवाचा आत्मा आहे, आज येशू इथं आहे, आज देवाचे दूत उतरलेत, काही काही लोकांना वाटतं गंमतच चालली. कुठं दिसत आहेत दूत? मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐका, मी काय म्हणतो, खूप डेप्थवाली गोष्ट बोलणार आहे मी आज, ऐका. इथं बसलेल्यांपैकी खूप लोक इथं नाही आहेत आत्ता सध्या. हॅलो माईक चेक. काही लोकांचं मन कुठंतरी असेल, आता जशी मीटिंग संपली का लगेच मला तिकडे जायचंय. काही पुढच्या प्लॅनिंग मध्ये पोहोचले असतील, काहींचे विचार कुठं गेले असतील. तुम्ही इथं नसाल कदाचित, पण येशू इथं आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. देवदूत आहेत तुमच्यापेक्षा जास्त आहेत. हालेलुया. प्रॅक्टिकली खऱ्या अर्थाने येशू आणि त्याचे दूत इथं आहेत. देवाचा आत्मा इथं आहे. जे डोळ्यांनी दिसतात कदाचित ते इथं नसतील. समझ सकते हो तो समझ लो, नहीं समझ रहा है तो प्रभु आपको आशीष करे. हालेलुया. माझ्यासारखं म्हणायचं हो, हालेलुया, हालेलुया. सगळं हालेलुया आपल्याच बापाचा हालेलुया. काय चिंता नाही करायची, कोण कसं म्हणल तसं हालेलुया म्हणा, सगळं आपलंच आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, काय प्रभूचं वचन आहे. त्या ठिकाणी परमेश्वराची अशी कृपा आहे की शहाण्यांना घेऊन गेला. कानागावचा द्राक्षरस संपला. त्या कुमारींचं, मूर्ख कुमारींचं तेल संपलं. आणि जेव्हा एलिया करीन ओहळाजवळ आहे, पहिले राजे 17:6 आणि 7 वचनामध्ये त्याला त्या ओहळाचं पाणी त्या ठिकाणी मिळत होतं. आणि एक दिवशी ओहळा आटून गेला. हालेलुया. आम्ही अशा अनेक उदाहरणं बायबलमध्ये बघतो, पण एक कान उघडे ठेवून ऐका. येशू एक अशी नदी आहे की जी नदी जीवनी जलाची तुमच्यामध्ये आलेली आहे. ओवळाचं पाणी आटू शकतं,
काना गावचा द्राक्ष संपू शकतो, मूर्ख कुमारांचं तेल संपू शकतं, पण तुमची नदी आटणार नाही. देवाचा दास या नात्याने डिक्लेअर करतो, आज नंतर तुमचे आशीर्वाद ओसंडून वाहणार आहेत. तुम्ही देवाच्या आशीर्वादाचा झरा बनणार आहात. आज नंतर तुमच्या जीवनामध्ये भरपुरी असणार आहे. आज नंतर तुमच्या जीवनामधून देवाचं सामर्थ्य ओसंडून वाहणार आहे. तुम्हीच आशीर्वादित नाही, तुमच्या आजूबाजूचे लोक आशीर्वादित होतील. तुमच्याद्वारे तुमचा परिवार आशीर्वादित होईल, तुमच्या एरियातले लोक आशीर्वादित होतील, तुमची मंडळी आशीर्वादित होईल. कारण तुमचे आशीर्वाद तुमच्या पुरते राहणार नाही. आज नंतर तुमची नदी ओसंडून वाहणार आहे. आज नंतर तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरून वाहणार आहे. आज नंतर माझा देव तुम्हाला घेणारा नाही, देणारा करणार आहे. आज माझा परमेश्वर तुमच्या जीवनावरती आशीर्वादाची ओतणी करत आहे. आज नंतर तुमच्यासाठी महान आणि अद्भुत गोष्टी करत आहे परमेश्वर. हालेलुया, बोला येशू मसीह की. प्रभूला महान काम करायचं. हालेलुया. तुम्ही तयार आहात का? मी म्हटलं तुम्ही तयार आहात का? प्रभूला तुमच्या जीवनासाठी महान काम करायचं. हालेलुया. कुठल्या अडचणी, कुठलं दुःख तुम्ही घेऊन आलेले आहात. जगात कुठल्या गोष्टी बंद होतील, लई ओपन बोलता येत नाही मला. हालेलुया. जगात कुठल्याही गोष्टी बंद होतील, सवलती बंद होतील, गोष्टी बंद होतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जीवनाची नदी कोणी थांबवू शकत नाही. आध्यात्मिक आशीर्वाद कोणी थांबवू शकत नाही. देवाचं राज्य कोणी थांबवू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी काही सिनियर मॅन ऑफ गॉड मला बाजूला घेऊन गेले. पास्टर, एक ऐका, तुम्ही महत्वाचं रिक्वेस्ट आहे आमची. बोला बोला बोला. देवाचे वरिष्ठ सेवक सांगतात. नम्रतेने मी गेलो. बोला 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 बोला. काय म्हणताय? बोला. मी ऐकतोय. बोला. थोडे दिवस सुवार्थ सांगू नका. काय हे तुम्ही काय उन्हात बसून केस पांढरे केले का रे येड्यांनो? ही आग माझ्या येशूने लावलेली आहे. ही सुवार्ता थांबत नसते, ही वाढत जाणार. हे प्रभूचं गौरव वाढत जाणार. तो येईपर्यंत त्याचं नाव उंच होत राहणार आहे. आणि प्रत्येक जिव्हा कबूल करेल, प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक जण मुखाने म्हणेल येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. हालेलुया. हे सुवार्तेचं काम थांबणार नाही. ही प्रभूची नदी आहे, ही देवाच्या सामर्थ्याची नदी आहे, ही देवाच्या अग्नीची नदी आहे, ही देवाच्या कृपेची नदी आहे. हिला थांबवणं कोणाच्याच हातचं काम नाहीये प्रियांनो. हालेलुया. माणसाचं काम असतं तर थांबलं असतं. हे काम माझ्या जिवंत देवाचं आहे. हालेलुया. तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. हा एक भविष्यवाणीचा शब्द होता तुमच्यासाठी. तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत, ओसंडून वाहतील. ज्यांना कालपर्यंत लोक म्हणायचे कसला भिकारी होता, आज नंतर ते म्हणतील कसला धनवान झालाय. हालेलुया. देव तुम्हाला उच्च पदावरती घेऊन चाललेला आहे. ज्यांच्या प्रमोशन थांबल्यात ह्या 2026 सालात देव तुम्हाला उच्च स्थानावरती घेऊन चाललेला आहे. प्रभू तुम्हाला उन्नतीने भरत आहे. ज्यांच्या जीवनातले आशीर्वाद अडलेले आहेत, आज रात्री जीवनी नदी ओसंडून वाहत आहे. या आपण उभे राहूया, आपण प्रार्थना करणार आहोत. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. या आपले दोन्ही हात उंच करूया प्रियांनो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. देवाच्या पवित्र आत्म्याने भरले जा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद 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 येशू. प्रार्थना करा. हा समय प्रार्थनेचा समय आहे. तुमच्या जीवनातल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही मागे पडलेले आहात, आज प्रभूचं वचन आलंय, जीवनी पाण्याच्या नद्या तुमच्यातून वाहणार आहेत. जीवनी पाण्याच्या नद्या तुमच्या जीवनातून वाहणार आहेत. जीवनी पाण्याच्या नद्या वाहणार आहेत. तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. आज नंतर तुमची निराशा आनंदात बदलून जाते, तुमचं दुःख आनंदात बदलून जाते. आज नंतर तुमचे अश्रू देवाच्या गौरवाचं कारण बनतील. आज नंतर तुमचं दुःख आनंदामध्ये बदलत आहे. ज्या टेन्शनमध्ये आणि तुम्ही तणावामध्ये तुम्ही जीवन घालवलेलं आहे, आज प्रभूचा आत्मा तुमच्यासाठी अद्भुत काम करत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. तुमच्या डोक्यावरचं ओझ प्रभू काढून टाकत
टाकत आहे, तुमच्या जीवनातल्या समस्या प्रभू काढून टाकत आहे, तुमच्या जीवनावरचं कर्ज प्रभू काढून टाकत आहे, तुमचा वांझपणा प्रभू दूर करत आहे, तुमच्या जीवनातलं दुःख, तणाव, टेन्शन प्रभू दूर करत आहे. थँक्यू जीसस, हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुमच्या आशीर्वादासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. जे करायचंय ते येशूने वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला फक्त म्हणायचं, प्रभू तुझं ते जीवनी जल मी स्वीकारत आहे. प्रभू तुझं जीवन, तुझं तारण मी स्वीकारत आहे. माझं जीवन तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण. माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद ईश्वर. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र आत्मा, आप पवित्र ग्लोरी, 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 हालेलुया. देवाच्या पवित्र आत्म्याचा अग्नी अनेकांवर उतरताना मी पाहत आहे. प्रभूचा हात अनेकांना स्पर्श करत आहे. प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा. आज रात्री तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलली जात आहे. जे तुम्ही वाट पाहत होतात, प्रभू माझ्या जीवनामध्ये तो वळण आणणारा दिवस असणार आहे, आज रात्री तो क्षण प्रभू घेऊन आलेला आहे. आज रात्री प्रभूचा हात तुम्हाला स्पर्श करत आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाहत आहे. अनेक बंधनं तुटले जात आहेत, अनेक अडखळणं निघून चाललेले आहेत. शौलावर देवाचा आत्मा आला आणि बायबल सांगतं शौल एक निराळा माणूस झाला. आज परमेश्वर तुम्हाला एक निराळा व्यक्ती बनवत आहे. आज तुमच्या शरीरातले प्रत्येक आजार, ओ हालेलुया, येशूच्या नावात निघून चाललेले आहेत. थँक्यू जीसस. येत्या काही क्षणात पूर्ण तुमच्या वेदना निघून जाणार आहेत. तयार व्हा. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. ज्यांच्या शरीरात आजार आहे त्या हाक मारूया प्रभूकडे. थँक्यू जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. ओ राबा बाबा सेखेचे ही आंथोलोरोनो. ग्लोरी, 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 हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हाडांच्या प्रत्येक समस्या येशूच्या नावात निघून जात आहेत. हृदयाचे आजार, किडनीचे आजार निघून जात आहेत. प्रभूचं सामर्थ्य स्पर्श करत आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळे आजार विकार प्रभू दूर करत आहे. येशूच्या नावात देवाच्या सामर्थ्याचा वर्षाव केला जात आहे. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. कोणी मनुष्य तुम्हाला बरं करू शकत नाही. तुमचा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आरोग्य देत आहे. ज्या प्रभूने तुम्हाला जीवन दिलेलं आहे, ज्याने तुम्हाला शरीर दिलेलं आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातून सगळे अरिष्ट दूर करत आहे. स्वीकार करा तुमच्या जीवनातील आशीर्वादाचा, स्वीकार करा तुमच्या आरोग्याचा, स्वीकार करा प्रभूच्या आत्म्याचा. प्रभूचं गौरव प्रकट होत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी, 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 हालेलुया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, हालेलुया. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद येशू. रेगिना मंतु सेखेले रे हांथारा बना ममा.
Él es toro shandele renamama shana es toro sekete yantalarama sheketoro nama shana mes toro shakate ya. हालेलुया. असंख्य दिव्यदूत आज उतरताना मी पाहत आहे. असंख्य दिव्यदूत. ओ हालेलुया. तुमचे मार्ग मोकळे केले जात आहेत. तुमच्यासाठी बंद दरवाजे उघडले जात आहेत. प्रत्येक मार्गातले अडखळण दूर केले जात आहेत. काही लोक या गर्दीत आहेत, वर्षानुवर्ष तुमच्या समस्या सॉल्व्ह होत नाहीये, तुम्ही प्रार्थना करत आहात. आज रात्री प्रभूने आपल्या दिव्यदूतांना पाठवून तुमचे मार्ग मोकळे केलेले आहेत. प्रभू तुमचा हात धरून तुम्हाला सांगत आहे, भिवू नको, हिम्मत धर, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. एके दिवशी जगातली कदाचित जगातली प्रत्येक नदी कोरडी पडेल, पण जी स्वर्गातून वाहणारी जीवनाची नदी आहे ती कधीच न आटणारी नदी आहे. प्रभू तुला धन्यवाद. जे सामर्थ्य तुझ्या लोकांमध्ये तू ओतलेलं आहे ते न संपणार आहे. प्रभू तुला धन्यवाद. आज नंतर बरकत म्हणजे काय याचा अनुभव तुझ्या लोकांना दे प्रभू. आज नंतर प्रभू दैवी आरोग्य म्हणजे काय याचा अनुभव तुझ्या लोकांना दे प्रभू. आज नंतर देवाकडून आलेली भरभराट म्हणजे काय याचा अनुभव तुझ्या लोकांना दे. जीवनी पाण्याच्या नद्या वाहू देत प्रभू, येशूच्या नावात. ओ हालेलुया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. स्वर्गीय बापा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज रात्री प्रभू तुझ्या लोकांच्या सानिध्यात तू उतरून आलास, आमची भेट घेतलीस प्रभू. तुझे मनापासून आम्ही आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो प्रभू. आज रात्री वचन ऐकता ऐकताच मार्ग मोकळे झाले. आम्हाला त्या मृत समुद्रासारखं नको करूस, आम्हाला गालिल समुद्रासारखं कर. ओसंडून वाहणारा आम्हाला कर माझ्या देवा. तुझा अद्भुत आणि महान गौरव प्रकट होऊ दे. आज रात्री ज्या ज्या कानांपर्यंत तुझं वचन पोहोचलंय त्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रभू तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य उतरलंय. तुला आम्ही धन्यवाद देतो. अद्भुत चिन्ह चमत्काराने तू आमची भेट घेतलीस प्रभू. तुझे आम्ही मनापासून आभार मानतो. सहाय्य कर, मदत कर, तुझं गौरव होऊ दे राजा. उद्याची देखील सभा आशीर्वादित कर, येणाऱ्यांचे मार्ग मोकळे कर. आणि मी प्रार्थना करत आहोत प्रभू, जे चमत्कार प्रभू सोलापूरच्या भूमीने पाहिले नाहीत ते या 2 दिवसात इथे घडावेत अशी मी प्रार्थना करत आहोत. अद्भुत चिन्ह चमत्कारांनी तू आमची भेट घे. तुझं महान नाव उंचवलं जाऊ दे पित्या. सगळ्या अडखळणं दूर कर. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. देवाचा आत्मा इथे प्रियांनो या गर्दीत अनेकांना प्रभूचा हात स्पर्श करत आहे. अनेकांचे अश्रू प्रभू पुसत आहे. प्रभू म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नको. तुझी सुरुवात अल्प असली तरी तुझा शेवट मात्र समृद्धीचा होणार आहे. मी तुझ्यासाठी महान आणि अद्भुत गोष्टी करत आहे. थँक्यू जीसस. पित्या तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना तू जमेस धर. धन्यवाद ईशू, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं.
सर्व आदर सन्मान आणि गौरव तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन 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 आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. आमेन. हालेलुया. जसे तुम्ही आला होतात तसे तुम्ही माघारी जाणार नाही. हालेलुया. आज प्रभूच्या आत्म्याचं सामर्थ्य उतरताना मी बघितलंय आणि माझा विश्वास आहे की देवाच्या जीवनी पाण्याच्या नद्या आपल्यातून प्रत्येकामधून वाहणार. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच.